बघितला, राईट? सेमीकंडक्टर मध्ये. Now we are going to see, okay, application of PN junction diode. We are going to see PN junction diode, okay, and its application that we are going to see now. So PN junction diode म्हणजे काय? सकाळच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार डिप्लेशन लेयर, बॅरियर व्होल्टेज किंवा हाऊ द पीएन जंक्शन डायोड इज फॉर्म. सो आता आपल्याला ऍक्च्युअली तुम्हाला लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही 11th मध्ये लर्न केलेलं आहे सेमीकंडक्टर टॉपिक मध्ये. हियर व्हॉट वी हॅव नेक्स्ट पॉइंट इन दिस सेमीकंडक्टर टॉपिक, दॅट इज वी आर गोइंग टू सी हाऊ दिस पीएन जंक्शन डायोड इज यूज्ड एज अ रेक्टिफायर, हाऊ इट इज यूज्ड एज अ रेक्टिफायर. सो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे यू शुड नो व्हॉट वी मीन बाय रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मग तुम्हाला कळेल की रेक्टिफायर म्हणजे काय. सो रेक्टिफिकेशन इट मीन्स यू सी रेक्टिफिकेशन म्हणजे काय लक्षात घ्या. दिस इज अ प्रोसेस, ओके. रेक्टिफिकेशन इज अ प्रोसेस इन विच वी कन्वर्ट an alternating signal into direct signal, okay. An alternating signal or alternating or pulsating voltage or current, you can say anything, okay. So an alternating supply, suppose you have alternating म्हणजे तिथं तुम्हाला काय दिसते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल. द डायरेक्शन ऑफ सिग्नल दॅट इज कंटिन्युअसली व्हेरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग सप्लाय. दिस इज कॉल्ड एज एसी, अल्टरनेटिंग करंट, अल्टरनेटिंग सप्लाय, ओके. सपोज इथं मी जर एखादा स्पेशल काइंड ऑफ डिव्हाइस यूज केला, ओके, एनी डिव्हाइस विच आय यूज हियर, अँड व्हेन आय अप्लाय दिस अल्टरनेटिंग सप्लाय टू इट, अँड सपोज याच्या आउटपुटला मला जर डीसी सप्लाय मिळत असेल, डीसी सप्लाय दॅट मीन्स द सिग्नल विच वी आर गेटिंग विच इज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम हा सिग्नल तुम्हाला स्टेडी सिग्नलच मिळत असेल. सो इथं हा सिग्नल काय होता तुमचा, अल्टरनेटिंग होता. बट हियर यू कॅन फाइंड सम पॉझिटिव्ह व्हॅल्यू यू गेट विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट डझंट चेंज. त्याला डायरेक्ट करंट असं म्हणतो. म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला, डीसी मिळालं. सो असा डिव्हाइस जो एसीचं डीसी करतो, ओके, द डिव्हाइस विच कन्वर्ट्स एसी टू डीसी, दॅट वी कॉल इट एज अ रेक्टिफायर. त्याला आपण काय म्हणतो, रेक्टिफायर. That is we call as rectifier. And this process of conversion of AC to DC is called as rectification. आणि ही जी प्रोसेस आहे AC चं DC करण्याची प्रोसेस, त्याला आपण म्हणतो रेक्टिफिकेशन. आता मग या रेक्टिफिकेशनची गरज कुठे असते, where we require such kind of rectification? There are number of, okay, electronic and electrical devices we have which works on DC, which may not work on alternating current. जे अल्टरनेटिंग करंट वर वर्क होत नाही त्यांना डीसी करंटच लागतो, ओके. बघा तुम्ही आता घड्याळ जे असतात त्याच्यामध्ये सेल असतात, ते डीसी सोर्स असतात. किंवा तुमचा मोबाईल चार्जिंगला तुम्ही लावता, ओके, त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक डीसी 5 व्होल्टचा सप्लाय वगैरे लागत असतो. म्हणजे हे कन्व्हर्जन करायला तुम्हाला काय लागते, प्रॉपर रेक्टिफिकेशन करावं लागतं. आपला जो मेन सप्लाय असतो, जो आपला आता इथं सप्लाय येतो इंडियामध्ये, जो सप्लाय येतो हा आपला, तो 230 वोल्ट एसी असतो. तो किती असतो, 230 वोल्ट एसी सप्लाय असतो. 230 वोल्ट एसी 50 हर्ट्झ सप्लाय असतो, ओके. तो ज्यावेळी तुम्ही काय करता, सपोज तुमचा मोबाईल चार्ज करायचा, मोबाईल चार्ज करताना काय करता तुम्ही, मोबाईलचा चार्जर असतो तो लावता, तो एक गट्टू असतो, तो नका उसरता त्याच्या. सो त्या गट्टूमध्ये ऍक्च्युली काय असते, तर त्याच्यामध्ये बरेच सारे असे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असतात. कुठले असतात, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतो जो पहिला त्या 230 व्होल्टला स्टेप डाऊन करतो, ओके. त्या 230 व्होल्टचे जास्त व्होल्टेज आहे त्याला स्टेप डाऊन कसं करायचं माहिती आहे तुम्हाला, स्टेप डाऊन करतो आपण प्रायमरी, सेकंडरी, ओके, वाइंडिंग नंबर ऑफ टर्न्स त्याची कमी करून, ओके. सो ते स्टेप डाऊन केल्यानंतर माझा ते प्रोसेस कशी होते ते मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला. रेक्टिफिकेशनची प्रोसेस कशी होते लक्षात घ्या. सो रेक्टिफिकेशन मध्ये फॉर एक्झाम्पल आपण चार्जरचं जे उदाहरण घेतलं तेच घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय लागतो, एसी सोर्स लागतो. एसी सोर्स म्हणजे
एसी सोर्स अशा प्रकारे दाखवतात. डीसी सोर्स आपण बॅटरीनं दाखवतो, मोठी लाईन छोटी लाईन. एसी सोर्स कसं दाखवतात, असं राऊंड काढायचं आणि त्याच्यामध्ये वेव्ह दाखवायची, म्हणजे तो अल्टरनेटिंग सप्लाय आहे. ओके, सो हा अल्टरनेटिंग सप्लाय आपण कोणाला देतो, ट्रान्सफॉर्मरला. ट्रान्सफॉर्मर कशा प्रकारे दाखवतात, वी कॅन शो इट बाय सच वाइंडिंग्स. प्रायमरी वाइंडिंग म्युच्युअल इंडक्शन, तो करंट काय होतो, इंड्यूस होतो सेकंडरीच्या अक्रॉस. हे ट्रान्सफॉर्मरचं प्रेझेंटेशन आहे, लक्षात घ्या. ट्रान्सफॉर्मर इज शोन बाय दिस सिम्बॉल. ओके, प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग असं दाखवतात, याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात. सो ट्रान्सफॉर्मरला आपण एसी सप्लाय देतो, इनपुट. ट्रान्सफॉर्मर सपोज आता हे 230 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लाय, हा 230 व्होल्ट 50 हर्ट्ज एसी सप्लाय दिला. याचं कन्व्हर्जन तो स्टेप डाऊन केला, सपोज 5 व्होल्ट मध्ये केला. सपोज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण काय केलेलं, 5 व्होल्ट. परंतु ट्रान्सफॉर्मर एसीचं डीसी करत नाही, तो एसीला एसीच ठेवतो, फक्त स्टेप डाऊन होत आहे. व्होल्टेज जास्त आहे त्याचं कमी करतोय. मग हा सप्लाय कोणाला देणार आपण, दिस सप्लाय. देन आफ्टर दिस, ओके, याच्या पुढचा जो सप्लाय तो कोणाला देणार आपण, दिस वी गिव्ह इट टू द रेक्टिफायर सर्किट. म्हणजे या एसीचा जो डीसी करणार आहे त्याला आपण देतो. म्हणजे इथं तुम्ही काय वापरू शकता, हिअर वी कॅन यूज आफ्टर दिस अ रेक्टिफायर सर्किट. इथं तुम्ही एक रेक्टिफायर वापरायचं. ओके, फॉर एक्झाम्पल डायोड आपण वापरू शकतो. आपण बघणार आहोत डायोड यूज एज अ रेक्टिफायर कसं यूज करतो, कसा यूज होतो. तर आपण इथं जो ट्रान्सफॉर्मर असतो, या ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट कोणाला देतो, दिस आउटपुट वी गिव्ह इट टू द रेक्टिफायर. त्याचा आउटपुट रेक्टिफायरला देतो. रेक्टिफायर त्या एसीचं काय करतो, डीसी करतो. पण तो डीसी करत असताना काय होतंय, पल्सेटिंग डीसी मिळतो, लक्षात घ्या. म्हणजे इथं हा तुमचा एसी सिग्नल आहे, इथं पण हा तुमचा सेकंडरीला एसी सिग्नलच आहे, पण तो रेक्टिफायर नंतर तो तुम्हाला डीसी मिळतो, लक्षात घ्या असा. ओके, लाईक दिस यू गेट द सिग्नल. रेक्टिफायरच्या आउटपुटला तुम्हाला सिग्नल असा मिळतो, डीसी. ओके, इथं एसी अल्टरनेटिव्ह होत नाही, एकाच डायरेक्शन मध्ये जाणारा करंट मिळतो, परंतु पल्सेटिंग मिळतो. परंतु आपल्याला असं पल्सेटिंग नको आहे, तो आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे. मग आपल्याला याच्यामध्ये असणारे रिपल्स ते काय करावं लागतात, फिल्टर करावे लागतात. मग त्यासाठी आपण रेक्टिफायर नंतर काय वापरतो, एक फिल्टर सर्किट. फिल्टर सर्किट यूज करतो. फिल्टर सर्किटमुळे काय होतंय, याच्यामध्ये असणारे हे जे अनवॉन्टेड कॉम्पोनंट आहेत ते कट होतात आणि तुम्हाला एक अनरेग्युलेटेड असा ओके डीसी कॉम्पोनंट मिळतो, वेव्ह अशी मिळते तुम्हाला आउटपुटला. ओके, आणि त्याच्यानंतर इथं आपण एक व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट वापरतो. ते पण शिकायचं आहे या टॉपिक मध्ये आपल्याला, व्होल्टेज रेग्युलेटर. आणि व्होल्टेज रेग्युलेटर काय करतो, याला मग प्रॉपर एका ठराविकच व्होल्टेज जितकं आपल्याला पाहिजे तेवढा आउटपुट डीसी सप्लाय, रेग्युलेटेड डीसी सप्लाय, कॉन्स्टंट सप्लाय आपल्याला मिळतो. आणि हे मग आपण बाहेरचं जे आपलं जे मोबाईल आहे त्याला जोडतो. म्हणजे इथं हा तुमचा लोड आहे, फायनल लोड, ज्याला आपण सप्लाय देणार आहोत तो. कळलं काय? सो ते जो गट्टू असतो, कधी जर तुमचा खराब झालेला असेल ना एखादा मोबाईलचा चार्जर, तो फोडून बघू शकता त्यात काय काय आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे कॉम्पोनंट्स दिसतील. ट्रान्सफॉर्मर दिसेल एक छोटासा, ज्याच्यामध्ये वाइंडिंग्स आहेत. ओके, प्रायमरी सेकंडरी वाइंडिंग्स असणारा ट्रान्सफॉर्मर दिसेल. एक छोटस सर्किट दिसेल ज्याच्यामध्ये रेक्टिफायर असतो, डायोड असतो छोटासा. एक फिल्टर सर्किट म्हणून कॅपॅसिटर यूज केला जातो. ओके, इथं व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून झिनर डायोड यूज केला जातो, झिनर डायोड. आणि फायनली मग तुम्हाला एक कॉन्स्टंट डीसी सप्लाय मिळतो, तो तुम्ही कशाला लावता, तुमच्या मोबाईलला. सो मोबाईलला एक फिक्स 5 व्होल्ट सप्लाय जो लागतो तो इथं मिळतो. मग असं मोबाईलच नाही, असं कोणताही लोड लक्षात घ्या जिथं जे डिव्हाइस तुमचं कमी व्होल्टेजवर वर्क होत आहे आणि ज्याला एक रेग्युलेटेड कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय लागतो, दॅट ऍक्च्युअली वर्क्स लाईक दिस. समजतंय काय होतंय, कसं होतंय? सो ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस अंडरस्टूड करून घ्यायची तुम्हाला, लक्षात घ्या. सो पीएन जंक्शन डायोड जो आहे तो रेक्टिफिकेशन साठी वापरला जाणार आहे. तो कसा वापरला जातो ते आता आपण बघूया. हे समजलं, वेगवेगळ्या स्टेप्स कळाल्या तुम्हाला, याच्यातल्या काय होतात हे विचारलं जाऊ शकते. व्हॉट इज रेक्टिफिकेशन? ओके, त्यानंतर व्हॉट इज यूज फॉर फिल्टरिंग, फॉर रेक्टिफिकेशन, टू स्टेप डाऊन द व्होल्टेज वगैरे, असं एखाद्या मार्कला वगैरे विचारलं जाऊ शकते किंवा डायग्राम करायला विचारलं जाऊ शकते. ओके, आता आपण पीएन जंक्शन डायोड ऍज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर बघणार. वी आर गोइंग टू लर्न अबाउट
half wave rectification. PN junction diode which is used as a half wave rectifier. So how it is used as a half wave rectifier? So that we will see. So for this again you see we need to use a transformer, a step down transformer of course, which can reduce the input voltage to certain voltage, required voltage ला तो convert करेल high input voltage to low output AC voltage, and this we need to do what? ते आपल्याला काय करायचं आहे? फिल्टर आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे एकाच प्रकारच्या सिग्नल मध्ये. सो लेट्स सपोज AB हा इथं सेकंडरी आहे. सो दिस वी आर कनेक्टेड टू अ डायोड. हा तुमचा पीएन जंक्शन डायोड आहे, याला आपण कनेक्ट करतो. आणि पीएन जंक्शन डायोडचं जे आउटपुट आहे ते आपण इथं कनेक्ट करतो लोडला. लोड म्हणजे तुमचा आउटपुट आहे. लक्षात, लोड इज नथिंग बट व्हॉट वी हॅव, दॅट इज युअर आउटपुट आहे. सो एक सिंपल सर्किट आहे, लक्षात घ्या. सो हाफ वेव रेक्टिफिकेशन या शब्दाचाच अर्थ लक्षात घ्या. इथं रेक्टिफिकेशन होणार आहे, परंतु केवढ्या वेव्हचं होणार आहे? हाफ वेव्स. रेक्टिफिकेशन होणार आहे परंतु हाफ वेव्हचं होणार आहे. मग त्याच्यामध्ये डायोड कशा प्रकारे यूज केला जातो? तर सिंगल एकच डायोड यूज करतो आपण. टू डू दॅट ऍक्शन, टू डू दॅट वर्क वी यूज ओनली सिंगल डायोड. सिंगल डायोड इथे यूज करतो. कसं होतं याचं रेक्टिफिकेशन हे समजण्यासाठी आपण काय करूया, एक वेव्ह डायग्राम काढूया. याचं वर्किंग समजेल तुम्हाला इझिली. बघा, ओके. सो ही तुमची वेव्ह आहे. ऍक्च्युली अल्टरनेटिंग सायकल आहे, अल्टरनेटिंग वेव्ह आहे, अल्टरनेटिंग सिग्नल आहे, विच वी गेट आफ्टर दिस ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर जे इनपुट दिलंय याच्यामुळे मला आउटपुटला अशा प्रकारची वेव्ह मिळणार आहे. ती बघा, तीच वेव्ह मी इथे काढतो. अशा प्रकारची वेव्ह मिळणार आहे, बरोबर आहे. Like that way, that I will get it here, right? And that signal, this signal, we are giving it to the diode. म्हणजे हे इनपुट आहे, लक्षात घ्या. This is your input. We can say this is our input. Now what will be the output that we get after this diode? Diode नंतर आउटपुट काय मिळणार मला ते आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे. ओके. सो काय होणार आहे बघा, सुरुवातीला तुमची ही पॉझिटिव्ह सायकल, याचा आपण विचार करूया. This positive cycle will reach, okay, इथं आउटपुटला तुम्हाला पॉझिटिव्ह सायकल पहिला आली सपोज म्हणून चला. सो पॉझिटिव्ह सायकलला तुमचं A8 जे आहे या ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटचं सेकंडरी आउटपुट जे आहे ट्रान्सफॉर्मरचं, याच्यामध्ये सपोज A8 हे हायर पोटेन्शियल आहे. इट इज ॲट हायर पोटेन्शियल वी हॅव, अँड फॉर दॅट पॉझिटिव्ह सायकल B इज ॲट लो पोटेन्शियल वी हॅव. काय आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलला समजते का बघा. या पॉझिटिव्ह हाफ सायकलला द पोटेन्शियल ॲट ए पॉइंट इज मॅक्सिमम अँड पोटेन्शियल विथ करस्पॉन्डिंग टू ऑर विथ रिस्पेक्ट टू पॉइंट बी. ओके. पॉझिटिव्ह हाफ सायकलला असं असतं, राईट. म्हणजे ही सायकल थोडक्यात ही सायकल. आता ए चं पोटेन्शियल जास्त आहे म्हणजे ए पॉझिटिव्ह आहे, करस्पॉन्डिंग टू बी, बी च्या करस्पॉन्डिंग किंवा बी च्या रिस्पेक्टिव्ह ए पॉझिटिव्ह आहे. म्हणजे डायोड जो आहे आपण इथं कनेक्ट केलेला तो कसा बघा, त्याचं पी एंड इकडे आहे आणि एन एंड इकडे आहे. सकाळी आपण लर्न केलं, अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं, पी ला पी कनेक्ट असेल तर डायोड कुठल्या बायसिंग मध्ये असतो? फॉरवर्ड. आणि त्याच्यामध्ये तो वर्क करतो. इट इज ऍक्टिव्ह इन फॉरवर्ड बायस. म्हणजे दॅट सिग्नल विल बी पास बाय दिस डायोड. ओके. दिस सिग्नल दॅट विल बी पास बाय दी डायोड. त्याच्यासाठी तो वर्क करणार इन फॉरवर्ड बायस. ओके. सो या वेव्हच्या करस्पॉन्डिंग ही जी वेव्ह आहे त्या आउटपुटला तुम्हाला मिळणार. डायोड विल फंक्शन इन दिस केस अँड द करंट विल गो थ्रू दिस RL फ्रॉम लेट्स से C to D. C to D असा करंट त्याच्यातून जाणार त्या RL मध्ये. कळलं? इथपर्यंत पार्ट कळला. नाऊ बघा, ही सायकल गेल्यानंतर कोणती सायकल येणार डायोडवर? निगेटिव्ह सायकल. आफ्टर द पॉझिटिव्ह सायकल दिस निगेटिव्ह सायकल कम ओव्हर हियर. बरोबर आहे. निगेटिव्ह सायकलला काय होणार आहे? दिस पर्टिक्युलर एंड इट बिकम्स लो व्हॅल्यू पोटेन्शियल असणार आहे आणि करस्पॉन्डिंग टू दॅट बी हॅज अ हाय पोटेन्शियल. कळलं? निगेटिव्ह सायकलला काय होणार? पण निगेटिव्ह सायकल इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे
मग निगेटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, म्हणजे डायोड आता कोणत्या बायसिंग मध्ये गेला? रिव्हर्स. आणि रिव्हर्स बायस मध्ये डायोडचं डिप्लेशन रिजन आणखीन जरा लार्ज होतो. इट डझंट वर्क. रिव्हर्स बायस मध्ये डायोड वर्क करतो का? वर्क करत नाही. त्यामुळे ही जी सायकल आहे ही पास होणार का? होणार नाही. आउटपुटला तुम्हाला मिळणार का? आउटपुटला करंट मिळणार का? मिळणार नाही. म्हणजे तेवढ्या वेळापुरतं हे परत काय होणार? इथून करंट जाणारच नाही, या लोड मधून करंट जाणारच नाही. लक्षात आलं का? ओके. नंतर कोणती सायकल येणार? मग परत पॉझिटिव्ह. आणि परत या पॉझिटिव्ह सायकल साठी काय होणार? अगेन सेम रिपीट्स. दिस बिकम्स हाय, दिस बिकम्स लो. बरोबर आहे? सो दिस पॉझिटिव्ह बिकम्स फॉरवर्ड बायस, म्हणजे डायोड कॅन अगेन वर्क. डायोड परत काम करायला चालू करणार. ओके. कुठल्या? या सायकल साठी. सो दॅट सायकल विल बी पास बाय, म्हणजे ही सायकल याच्या थ्रू पास होणार. राईट. आणि मग त्याच्या पुढच्या सायकलला परत तो वर्क करणार का? नाही. करेक्ट. सो दिस हॅपन्स अगेन अँड अगेन like this. This happens again and again like this. So you see at the output, okay, if you see this output of this kind of circuit where you use only single diode, काय झालं? Only half wave is rectified, only half wave is passed by the diode. Okay, म्हणून अशा प्रकारच्या सर्किटला काय म्हणतो आपण? हाफ वेव रेक्टिफायर. याला काय म्हणतो आपण? हाफ वेव रेक्टिफायर. कळलं? इथं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते काय? सपोज आता हे सिग्नल जो आहे याची फ्रिक्वेन्सी सपोज 50 हर्ट्झ आहे मानून चला. याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्झ. तर इथं हाफ वेव मध्ये पण बघितलं तर एकच हाफ वेव एवढ्या फ्रिक्वेन्सी म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये नंबर ऑफ वेव्स फॉर्म इन अ सेकंड. ओके. सपोज एका सेकंदात एवढी वेव्ह तयार होते, तर याच्यामध्ये पण एका सेकंदात तेवढीच हाफ एक वेव्ह तयार होते, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी पण तितकीच असणार. जेवढी इनपुटची आहे तेवढीच फ्रिक्वेन्सी कोणाची असते? आउटपुटची असते. सो इनपुट आउटपुट फ्रिक्वेन्सी इन हाफ वेव्ह रेक्टिफायर इज सेम. लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला आज एमसीक्यू विचारतात. इफ इनपुट फ्रिक्वेन्सी इज 100 हर्ट्झ, then what is the output frequency of half wave rectifier? सेम तीच असते. ओके. सो याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी बदलत नाही, जेवढी इनपुटची तेवढीच आउटपुटची असते. सो मेन इथं काय, बाकी काही महत्वाचं नाही. म्हणजे महत्वाचं म्हणजे एवढंच लक्षात घ्या की ही डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. आणि याचं जे वर्किंग आहे इझिली यू कॅन एक्सप्लेन बेस्ड ऑन दिस वेव्ह डायग्राम. या वेव्ह डायग्रामवर तुम्ही तुमच्या शब्दात पण लिहू शकता काय होतंय काय नाही. इट्स व्हेरी सिम्पल. वेअर इट इज फॉरवर्ड बायस, वेअर इट इज रिव्हर्स बायस, हे सांगायचं आहे. इट डज इट्स फंक्शन, इट डज नॉट डज इट्स फंक्शन इन रिव्हर्स बायस. आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन एवढं लक्षात घ्या. सो हे झालं हाफ वेव्ह रेक्टिफायर बद्दल. आता आपण बोलूया फुल वेव्ह रेक्टिफिकेशन कसं होते ते. हाऊ द फुल वेव्ह रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस, हे समजलं? ओके. सो आता फुल वेव्ह रेक्टिफिकेशन कसं होते? फुल वेव्ह रेक्टिफायर. सो बाय इट्स नेम इटसेल्फ अगेन यू अंडरस्टूड फुल वेव्ह रेक्टिफिकेशन म्हणजे काय होणार आहे? पूर्णच्या पूर्ण ती वेव्ह, इनपुट वेव्ह ही रेक्टिफाय होऊन पुढे जाणार आहे, आउटपुटला मिळणार आहे. आणि आउटपुटला पण मिळताना तुम्हाला ती वेव्ह कशी मिळाली पाहिजे? पूर्णच्या पूर्ण एकाच डायरेक्शन मध्ये जाणारी वेव्ह मिळाली पाहिजे. ओके. म्हणजे द डायरेक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू लोड शुड बी सेम. डायरेक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू लोड शुड बी सेम असं पाहिजे. मग असं व्हायचं असेल तर आपल्याला काही मॉडिफिकेशन केलं पाहिजे त्याच्यात. असंच ठेवून चालणार नाही. ओके. कारण लक्षात घ्या हाफ वेव्ह मध्ये काय होत होतं? इनपुटचं जी काही एनर्जी आहे त्याच्यामध्ये लॉसेस होत होते. इफिशियन्सी कमी असते हाफ वेव्हची. ओके. इफिशियन्सी बघितली हाफ वेव्ह रेक्टिफायरची तर जवळपास इनपुटला जे आपण देतो त्याच्या 40-45% फक्त आउटपुटला मिळत आहे. बाकीचे काही लॉसेस सोडून वगैरे म्हणलं तर. ओके. सो आउटपुटला आपल्याला पूर्णच्या पूर्ण वेळ पाहिजे, इफिशियन्सी जास्त पाहिजे. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर थोडं मॉडिफिकेशन केलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला एक नाही तर इथे किती डायोड यूज केले पाहिजे? 2. सो लेट्स से दिस इज डायोड नंबर 1 अँड दिस इज डायोड नंबर 2. मी 2 डायोड यूज करणार. आणि हे 2 डायोड कशी यूज करणार बघा. हाऊ टू कनेक्ट देम. आय विल कनेक्ट देअर आउटपुट्स टुगेदर. ओके. आणि याच्यातून जे मला आउटपुट मिळणार आहे
याच्यातून जे मिळणार आहे याच्या अक्रॉस मी लोड लावणार, लोड रेझिस्टन्स कनेक्ट करणार याला. ओके, आणि हे लोड रेझिस्टन्सचं दुसरं टोक मी इथं सेंटर टॅप करणार, सेंटर टॅप सी म्हणूया, सेंटर टॅप. Okay, here I should have to connect it. So output here we have, this is the output. So like this we are supposed to do the modification. काय मॉडिफिकेशन केले बघा, दोन मॉडिफिकेशन केले अगोदरच्या फिगर मध्ये. Instead of using one diode I use now two diodes, D1 and D2. हे दोन डायोड यूज केले आणि आउटपुट लोड जे आहे त्याचं दुसरं टोक जे आहे ते सेंटर टॅप केलेलं आहे. सो दॅट कशासाठी केलेलं आहे, सो दॅट I want the current should pass through that load resistance in the same direction. मला एकाच डायरेक्शन मध्ये आउटपुटला काय पाहिजे, करंट पाहिजे. त्यासाठी हे सगळं नियोजन केलेलं आहे आपण, अशा प्रकारे कनेक्शन केलेलं आहे. ओके, सो यू शुड एबल टू ड्रॉ द फिगर. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फिगर काढता आली पाहिजे, काय कनेक्शन काय दाखवले त्याचं एक्सप्लेनेशन सांगता आलं पाहिजे. ट्रान्सफॉर्मर, output of transformer is connected to two diodes, diode D1 and D2. Their outputs are connected to the load resistance and that load resistance is again connected with the center tap. Okay, याला center tap म्हणायचं. That's all. Okay, so मला full wave rectification साठी काय केलं पाहिजे, I have to use two diodes. So what will happen, दोन डायोड यूज केल्यामुळे काय होणार, this डायोड D1 आणि D2 हे अल्टरनेटिव्हली काम करणार, लक्षात घ्या. म्हणजे डायोड D1 ज्यावेळी फंक्शन करणार त्यावेळी डायोड D2 रेस्ट घेणार, डायोड D2 काम करणार त्यावेळी डायोड D1 रेस्ट घेणार. थोडक्यात काय, हा फॉरवर्ड बायस असेल त्यावेळी हा रिव्हर्स बायस, हा रिव्हर्स बायस झाला की हा फॉरवर्ड बायस, असं थोडक्यात होणार आहे. कसं होणार आहे ते बघा, सेम बघायच्या सारखं जर आपण बघितलं, फॉर दिस पर्टिक्युलर लेट्स से फर्स्ट वेव, फर्स्ट हाफ वेव, पॉझिटिव्ह वेव. ओके, अगेन इफ यू कन्सिडर that for that first half wave this point A is at high potential compared to point B. Okay, this is at low potential, let's say we have, this is at low potential. So definitely then in this case this diode D2 will be reverse bias. Diode D2 काय असणार त्यावेळी, reverse bias, low potential आहे म्हणजे negative potential याला compared to that. आणि हे तुमचं काय असणार आहे, forward bias. So diode D1 फंक्शन करणार, डायोड D1 फंक्शन करणार, कळलं का. त्याच्यामुळं आउटपुटला बघा, डायोड D1 फंक्शन केल्यामुळे आउटपुटला हा करंट आला, असा इथून आला, इथून आला, तो इथून गेला ना, इथून तो या डायरेक्शन मध्ये गेला का, असा इथपर्यंत गेला. म्हणजे लोड थ्रू करंट गेला कोणत्या डायरेक्शन मध्ये, वरून खाली. याला काहीतरी नाव जरी लिहिलं तरी चालेल, P to Q या डायरेक्शन मध्ये गेला सपोज. ओके, कधी पहिल्या हाफ वेव्ह साठी समजलं. आता दुसऱ्या निगेटिव्ह हाफ सायकल साठी काय होते बघा, या वेव्ह साठी काय होते, फॉर दॅट वेव्ह दिस potential of A point is low compared to potential at B. बघायचं सारखं. For negative half cycle what happens, potential of A point is compared to B it is low. Negative half cycle साठी, राईट. म्हणजे आता हाय पोटेन्शियल आहे, म्हणजे आता हा डायोड काय झाला, फॉरवर्ड बायस झाला, आणि त्यावेळी ह्याचे कमी आहे इथं, म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल याला गेले, म्हणजे काय झाला, हा रिव्हर्स बायस झाला. म्हणजे आता हा D2 फंक्शन करतोय, D2 फंक्शन करतोय, राईट. आणि D2 फंक्शन करत नाही रिव्हर्स बायस म्हणून, म्हणजे इथून करंट जाणार नाही. करंट कसा जाणार मात्र बघा, करंटची डायरेक्शन बघा, पडत कशी आहे, इथून याच्या बाहेर करंट आला, तो असा आला, इथं आला, इकडून गेला ना पडत, म्हणजे पडत करंट इकडून इकडे झाला, डायरेक्शन करंटची तीच आहे ना. असा गेला का तो, नाही, परत तो असा जाऊन असा झाला, कळलं. म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट परत इथं जसं गेलं तसंच गेले, समजतंय. सो डायरेक्शन ऑफ करंट डझंट चेंज. दिसतंय ना, डायग्राम मध्ये दिसतंय आपल्याला. हा वर्क केला, इथून करंट आला, असा गेला, असा. त्याचा वर्क असताना इथून आला, असा. दोन्ही वेळा डायरेक्शन ऑफ करंट काय झाली, सेमच झाली ना. ओके, दोन्ही हाफ सायकल साठी. म्हणजे जी निगेटिव्ह हाफ सायकल होती ती इन्व्हर्ट झाली ना, सेंटर टॅप केल्यामुळे झालं हे सगळं, लक्षात घ्या. अशा प्रकारे आउटपुटला कनेक्ट केल्यामुळे. हा, दॅट्स ऑल. मग आता हे झालं, मग परत पुढच्या वेळी कुठली सायकल येणार, पॉझिटिव्ह हाफ सायकल. त्याला परत कोण वाटवणार, D1, D2 रिव्हर्स बायस. परत निगेटिव्ह हाफ सायकलला D2 फॉरवर्ड बायस, D1 रिव्हर्स बायस. कळलं. सो लाईक दिस द होल वेव that is get pass
by these two diodes, by such kind of circuit. So that's why we call it as full wave rectifier. AC होतं DC झालं, परंतु मिळताना हा DC असा तुम्हाला कॉन्स्टंट DC मिळत नाही. दिस इज अ पल्सेटिंग DC. हा कसला DC म्हणायचा याला? पल्सेटिंग DC. म्हणजे डायरेक्शन त्याची एक आहे म्हणून डायरेक्ट करंट म्हणतो, एकच डायरेक्शन मध्ये चाललाय करंट, फक्त त्याची व्हॅल्यू कमी जास्त व्हॅल्यू मात्र व्हॅल्यू कमी जास्त व्हॅल्यू ना. ओके, सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज पल्सेटिंग DC. ओके, आणि जर फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत म्हणाल तर इनपुटला 50 हर्ट्झ असेल तर आउटपुटला किती म्हणणार आहे तुम्ही? 100. कारण का बघा, या एका वेव्ह साठी इथे किती वेव्ह तयार झाल्या? आउटपुटच्या 2. काल का? ओके, 2 वेळा पल्सेटिंग DC मिळालं. सो इथं जर फ्रिक्वेन्सी याची 50 असेल तर याची फ्रिक्वेन्सी किती होणार? 100 हर्ट्झ. लक्षात ठेवायचं, फुल वेव्ह रेक्टिफिकेशन मध्ये काय होते? इनपुटच्या डबल होते फ्रिक्वेन्सी आउटपुटला डबल होते फ्रिक्वेन्सी इनपुटच्या. समजतंय? हा, सो हे महत्वाचे हेड पॉइंट्स आहेत, ते लक्षात ठेवायचे. कसं होतंय, काय होतंय, डायग्राम काढायला यायला पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे फ्रिक्वेन्सी मध्ये रिलेशन काय. सो याचे कंपॅरेटिव्ह स्टडी पण करा तुम्ही. बेटर वे अभ्यास करताना, लर्न करताना काय करायचं? मेक 2 कॉलम्स, 2 कॉलम करा. फुल वेव्ह एका बाजूला, हाफ वेव्ह एका बाजूला. ओके, you can draw their diagrams, you can draw their wave diagram, frequency relation draw करू शकता. त्याची efficiency of full wave rectifier is almost 81% असते, त्याच्या हाफ असते 40.5% हाफ वेव्ह ची. ओके, फुल वेव्ह ची 81% च्या आसपास असते. So these are the few things, and full wave rectifiers are actually used in many rectifier circuits. Okay, because half wave ची definitely efficiency less असते, so it is not that useful. Okay, many devices and all. काय प्रॉब्लेम आहे? समजलं? ओके, so this is about half wave and full wave rectifier. Now once we are done rectification, I told you that it is needed to do the filtering. रेक्टिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतंय? फिल्टर करावं लागतंय, गोष्टी फिल्टर कराव्या लागतात. फिल्टरिंग म्हणजे काय आणि फिल्टर साठी काय वापरतात ते बघूया. ओके, so what we mean by filtering? Let's फिल्टर सर्किट म्हणून काय वापरतात किंवा फिल्टरिंग म्हणजे काय ते बघूया. So you see, filtering actually what it means, you see the signal which we are getting. Okay, जो आपल्याला आउटपुटला सिग्नल मिळतो. आता डीसी ऍक्च्युअली कसा असतो बघा, डीसी हा जनरली काय म्हणतो, डायरेक्ट करंट इज अ व्हॉट वी हॅव, डायरेक्ट व्होल्टेज असेल किंवा करंट असेल त्याची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टाइम जर काढली आपण, त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे? अशी फिक्स पाहिजे. इट शुड नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. बट ऍट द output where you are seeing that, at the output of full wave rectifier or half wave rectifier, there you are find what? You get such a pulsating voltage. No, तुम्हाला कशा प्रकारचं व्होल्टेज मिळालं असेल? पल्सेटिंग व्होल्टेज मिळालं असेल, वर खाली होत्याला मिळालं. बरोबर आहे? हे अल्टरनेटिंग नव्हे, हे डायरेक्टच आहे. लक्षात घ्या, हे झिरोच्या वर पॉझिटिव्हच आहे, फक्त ते पल्सेटिंग आहे असं दाखवलं मी. म्हणजे ते ऍक्च्युअली तुम्हाला असं दाखवलेलं मी, तेच आहे असं म्हणूया किंवा तसंच काढूया, पल्सेटिंगच दाखवूया ना तशा टाइप्स. सपोज असा आहे, असे मिळालं. ओके, राईट. सो इथं हा जो फॅक्टर आहे ना, हा वरचा आणि हा एवढा हा. ओके, this is what we have, a kind of AC like structure, alternating like component आहे. एक आपल्याला फिक्स DC component पाहिजे, DC व्हॅल्यू पाहिजे आउटपुटला. But here you find that even it is passing in a straight line, even it is passing in a one direction only, but its value is continuously changing. Its value is continuously changing. Okay, increases, decreases, then again increases, decreases, changes the value, like that happens. So this is called as a ripple. याला आपण काय म्हणतो? A ripple म्हणतो.
ओके, रिपल म्हणजे अनवॉन्टेड और अनडिझायर्ड एसी कंपोनेंट. रिपल, यू रिमेंबर, दिस इज अनडिझायरेबल एसी कंपोनेंट. ओके, प्रेझेंट इन डीसी. डीसी जो आउटपुट आपल्याला हवा असतो त्याच्यामध्ये हा अनडिझायरेबल गोष्ट आहे, लक्षात घ्या. दिस आय डोंट वॉन्ट, दिस वी ऍक्च्युली नॉट सपोज टू गेट इन दॅट प्युअर डीसी सोर्स. प्युअर डीसी मध्ये आपल्याला ऍक्च्युली प्युअर डीसी मिळत नाही लगेच. आफ्टर द रेक्टिफायर सर्किट इमिजिएटली यू मे नॉट गेट सच काइंड ऑफ सिग्नल. असा हा स्ट्रेट लाईन दाखवला असं मिळत नाही. मगाशी पण दाखवलं मी तुम्हाला काय काय करावं लागतं. ओके, you get here undesirable such kind of AC component in that DC, आणि त्याला आपण रिपल्स म्हणतो. रिपल्स म्हणजे अनवॉन्टेड सिग्नल. ओके, मग हा अनवॉन्टेड सिग्नल तुम्हाला काय केला पाहिजे? फिल्टर केला पाहिजे. दिस अनवॉन्टेड एसी सिग्नल दॅट यू हॅव टू फिल्टर आउट. ओके, सो तो मग जो फिल्टर आउट करायचा आहे तुम्हाला, तो करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? फिल्टरिंग सर्किट. आणि ऍज अ फिल्टरिंग सर्किट वी कॅन यूज अ कॅपॅसिटर as a filtering. ओके, फिल्टर सर्किट म्हणून आपण कशाचा यूज करतो? मेनली कॅपॅसिटर ऍज अ फिल्टर. कॅपॅसिटरचा यूज करतो ऍज अ फिल्टर सर्किट, लक्षात घ्या. ओके, कॅपॅसिटरचा यूज आपण ऍज अ फिल्टरिंग सर्किट म्हणून यूज करतो. सो इथं फक्त काही डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे. व्हॉट वी मीन बाय रिपल. रिपल म्हणजे काय? ओके, त्याची डेफिनेशन माहिती आहे. रिपल फॅक्टर म्हणून एक असतो. रिपल फॅक्टर इज ऍक्च्युअली अ रेशो ऑफ आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी कंपोनेंट टू द इफेक्टिव्ह डीसी व्हॅल्यू. त्याच्यातला आरएमएस व्हॅल्यू जे आहे या एसी अनवॉन्टेड सिग्नलचा कंपोनेंट, ओके, डिवायडेड बाय डीसी कंपोनेंट. बुक मध्ये दिलेली ती डेफिनेशन एक लक्षात ठेवा तुम्ही. रिपल फॅक्टर म्हणतात त्याला. दॅट इज कॉल्ड एज रिपल फॅक्टर. So such a ripple means what? Ripple factor means what? That may be as a definition would be asked in exam. And as a filter what we can use? Capacitor. So how we can use capacitor? Capacitor कसा यूज केला जातो ते बघूया आपण. ओके, सो सपोज इथं तुमचं रेक्टिफायर सर्किट आहे. ओके, वी हॅव लेट्स से अ फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट. आणि याचं जे आउटपुट आहे, हे आउटपुट ऍक्च्युली काय करतो आपण? किंवा मगाशी डायग्राम काढली तशी काढली तरी चालेल. मगाशी जे आपण काढलं ना, काय काढलं होतं मगाशी आपण? एक आपण डायोड दाखवलेला नाही ते इकडे असा, त्याचं आउटपुट दाखवलेलं आहे असं. ओके, सो हे जे आउटपुट आहे, या डायोडचं जे आउटपुट आहे ते लक्षात घ्या. थोडक्यात आपण एक सिंगल डायोडच दाखवूया. हे याच्या आउटपुटला आपण इथं काय जोडणार आहोत? कॅपॅसिटर. ओके, आउटपुटला डायोडचे आपण काय यूज करणार आहोत? कॅपॅसिटर. इकडे मग तुमचा इथे तो काय होता? तुमचा ट्रान्सफॉर्मर होता, राईट? हियर देयर यू हॅव अ ट्रान्सफॉर्मर, देन डायोड. ओके, दोज टू डायोड्स विच वी आर यूज्ड एक्सेट्रा. किंवा सिंगल डायोड यूज केला सपोज मी, एनी हाऊ. सो कॅपॅसिटर इज कनेक्टेड इन पॅरलल. आणि त्याच्यानंतर मग इथं लोड आहे सपोज. म्हणजे लोड जो आपण जनरली काय करतो? मगाशी दाखवलेला रेक्टिफायर नंतर इथं लोड दाखवलेला. आता मी लोडला ते डायरेक्टली न देता, पल्सेटिंग सोर्स व्हॅल्यू न देता, मी काय कनेक्ट करणार आहे? याच्या अक्रॉस एक कॅपॅसिटर पॅरलल मध्ये. कशासाठी यूज करणार हा? फॉर फिल्टरिंग. ओके, मला इथं सिग्नल जो मिळणार आहे तो कसं मिळणार आहे? असा पल्सेटिंग डीसी मिळणार आहे. याला मला काय करायचं आहे? फिल्टर आउट करायचं आहे. सो फिल्टर करून मला ते परत कनेक्ट करायचं आहे, एक्सटर्नल लोडला द्यायचं. परंतु त्याच्या अगोदर पण आपण एक गोष्ट करतो, व्होल्टेज रेग्युलेटर यूज करतो. ते दाखवलं नाही इथं, ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललो, लक्षात घ्या. सो कॅपॅसिटर कशा प्रकारे हा रेग्युलेट करतो हे लक्षात घ्या. हाऊ इट इज यूज टू फिल्टर दॅट सिग्नल. सिग्नलला त्या फिल्टर करण्याचं काम तो कसा करतो. ओके, दॅट वी शुड हॅव टू अंडरस्टूड हियर. ते थोडंसं अंडरस्टूड करून घ्यायचं आहे तुम्हाला. कसं ते बघा. सो समजावून घ्यायच्या गोष्टी आहेत काही. सो हे तुमचं सपोज असा सिग्नल आहे, पल्सेटिंग डीसी असा त्या रेक्टिफायर सर्किट नंतर मिळतो. सपोज असा पल्सेटिंग डीसी मिळतो सपोज, राईट? मगाशी दाखवलं होतं असा पल्सेटिंग डीसी मिळतोय. याला थोडं फिल्टर करण्याचं काम
कॅपॅसिटर करणार आहे. कसं करणार आहे तर बघा, हा कॅपॅसिटर जो कनेक्ट केला आहे इथं, आता हा मानून चला हा फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. मी इथं दोन दाखवलेले आहेत, सपोज दोन आहेत मानून चला यांच्या अगोदरचे हे. इथं फुल वेव्ह रेक्टिफायर आहे सपोज हा. ओके, सो फुल वेव्ह दाखवले म्हणून मी फुल वेव्ह म्हटलं. इथं जे मिळणार आहे तुम्हाला या आउटपुटला व्होल्टेज, ओके, तिथे काय होणार आहे, ते व्होल्टेज असं वाढत जाणार आहे ना, व्होल्टेज असं इथून असे वाढत जाणार आहे, राईट. हे जसं वाढत जाईल तसं ते करंट, म्हणजे तसं हा कॅपॅसिटर चार्ज होत जाणार आहे. द करंट विल गो थ्रू द लोड रेजिस्टन्स ऍज वेल एज थ्रू द कॅपॅसिटर, राईट. बरोबर आहे. मग जसं हे करंट इथून असं इथपर्यंत वाढत जाईल ना, लक्षात घ्या, तसं काय होणार आहे, तर कॅपॅसिटर विल गेट चार्ज. कॅपॅसिटर हा काय होणार आहे, फुल्ली चार्ज होणार आहे. इथपर्यंत जाईपर्यंत तो फुल्ली चार्ज होणार, लक्षात घ्या, कॅपॅसिटर, राईट. आता इथून परत हे करंट काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. करंट कमी होणार म्हणजे त्या लोड मधून पण जाणारा करंट कमी होत जायला पाहिजे, राईट. करंट तिथून कमी होत जातोय, कुठला इथून अप्लाय केलेला हा जो आहे हा करंट कमी होत चाललाय, परंतु इथे कॅपॅसिटर जो जोडलाय आपण त्याच्यामुळे तो फुल्ली चार्ज झालेला आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. तो जसं करंट कमी व्हायला होत जातो तसं कॅपॅसिटर आता डिस्चार्ज होतो. कॅपॅसिटर काय व्हायला चालू होतो, डिस्चार्ज. त्याच्यावर फुल चार्ज आलेला असतात इथपर्यंत जाईपर्यंत, ओके. आता जरी या इनपुटचा जरी करंट कमी असला तर कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झालेला तो करंट याच्यातून जातो. म्हणजे हा पूर्णपणे खाली जो जात होता अगोदर तो तिथं न जाता करंट हा काय होतो, थोडासाच किंचितचा असा कमी होतो. तिथून इथं जाईपर्यंत तो करंट असा पूर्ण कमी होतो, थोडासा. काल समजलं, हे कळणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला. व्हॉट हॅपन्स हियर, एकच मिनिट. हॅलो, हा हा बोल की, हा बोल. हॅलो, तुझं दे की मग. हा दे की, हा चालते, काय अडचण नाही. Okay, so what happens here for this quarter cycle? या quarter cycle साठी काय होतंय, this capacitor is get fully charged. कॅपॅसिटर हा फुल्ली चार्ज होतो, लक्षात घ्या, ओके. आणि पुढं तो करंट जसं कमी होत जातो तसं त्याच्यानंतर कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो, त्यामुळे जाणारा करंट त्या एक्सटर्नल लोड मधून हा इतका कमी होत नाही जेवढा अगोदर कमी होतो. काल कारण कॅपॅसिटर मुळे थोडासा करंट त्याला मिळतो, लक्षात घ्या, त्यामुळे तो एवढा कमी होतो. तोपर्यंत परत हे वाढत जाते, म्हणजे कॅपॅसिटर परत डिस्चार्ज झालेला परत काय होणार, चार्ज होणार ना. कॅपॅसिटर अगेन गेट चार्ज, ओके, अप टू सी. परत हे कमी होत असेल तर कॅपॅसिटर चार्ज झालेला असतो तो डिस्चार्ज होतो, म्हणजे हा पूर्ण खाली नाही जात, परत करंट थोडासा कमी होतो आणि कंटिन्युअसली होत जाते, लक्षात घ्या. सो ए बी सी लाईक दॅट. म्हणजे इथं सांगायचा एवढाच अर्थ आहे, लक्षात घ्या, जो तुमचं पल्सेटिंग असा डीसी होता ना, एवढा कमी जास्त होत होता, एवढं व्हेरिएशन होतं, तेवढं व्हेरिएशन न होता कॅपॅसिटर मुळे आता काय होतंय, हे एवढंच व्हेरिएशन राहते. काल बऱ्यापैकी तो अनवॉन्टेड एसी रिपल जो जास्त होता, रिपल फॅक्टर, एसी कंपोनेंट जास्त जो होता तो आता सगळा गेला ना खालचा, राहिला फक्त एवढाच, लक्षात घ्या. इट रिमेन्स हिअर ओनली दिस मच लाईक दिस, असा अनरेग्युलेटेड, याला म्हणायचं अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. फक्त कॅपॅसिटर यूज केला की आपल्याला काय मिळालं, अनरेग्युलेटेड व्होल्टेज आउटपुट मिळालं. कसं मिळालं, काय मिळालं, कळालं. कॅपॅसिटरचा रोल काय कळालं, कॅपॅसिटर फक्त चार्ज होतो आणि परत इनपुट ज्यावेळी लो होते त्यावेळी तो डिस्चार्ज होतो आणि बॅलन्स करतो त्याला वर आणतो, लक्षात घ्या, ते कमी होणारा व्होल्टेज. सो दिस इज द थिंग, ओके. सो याला म्हणतात फिल्टरिंग. दिस इज बी कॉल्ड एज फिल्टरिंग, समजलं. सो विथ द सर्किट डायग्राम तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, एक्सप्लेन करता आलं पाहिजे. विथ द सर्किट डायग्राम यू आर सपोज टू एक्सप्लेन ऑल दिस फॅक्टर्स. नेक्स्ट पॉइंट काय बघा आता फिल्टरिंग नंतर. काय
Zener diode. Okay. Next point what we have in this topic, that is Zener diode. आता ना इथून पुढचा जो पार्ट आहे, ओके, आपला बघा टॉपिकचं नाव आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे, बरोबर आहे. तर इथून पुढच्या पार्ट मध्ये ना डायोड बेस्ड ऑन डायोड पीएन जंक्शन वर आधारित असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे, बेस्ड ऑन डायोड, व्हेरियस फॉर्म्स ऑफ डायोड, स्पेशल काइंड ऑफ डायोड्स, यांना आपण कसले डायोड म्हणतो, दीज आर दी स्पेशल काइंड्स ऑफ डायोड्स, स्पेशल डायोड्स. In that we are going to learn, आता या टॉपिक मध्ये आपल्याला लर्न करायचं Zener diode, then we are going to discuss about photodiode, okay, then LEDs, light emitting diode, then solar cell, okay, this is also another kind of diode we have, बरोबर आहे ना. सो कुठले कुठले सेमीकंडक्टर डिव्हाइसेस लर्न करायचे आहेत आपल्याला, Zener diode, photodiode, LED आणि सोलर सेल, एवढेच आहेत ना. आणखी काय बघा, मला वाटतं हे चारच आहे, ओके. आणि याच्यातलं कट काय केलं नाही ना, पोर्शन कट आहे. मग कुठला आहे पुढचं, फोटोडायोड आहे. आणि सोलर सेल आहे, एलईडी आहे, म्हणजे खालचे Zener diode तेवढा नाही आहे, बट ठीक आहे. आणि पुढचं ट्रान्झिस्टर आहे, सगळं ट्रान्झिस्टरची टाइप ट्रान्झिस्टर आहे आणि लॉजिक गेट्स आहे, ओके, ठीक आहे. म्हणजे Zener diode तेवढा कट आहे तुमचा, ठीक आहे. मग आज काय करूया आपण, कट असेल तरी आपण थोडं डिस्कस करूया, फक्त Zener diode थोडक्यात सांगेन, जास्त डीप मध्ये जायला नको. आणि मग सकाळी आपण सगळ्या टाइपचे डायोड्स डिस्कस करूया, तिन्ही टाइपचे डायोड्स, त्याचे काय करूया वर्किंग आणि हे टुगेदर 3 पार्ट करून समजावून घेऊया तिन्हीची. Zener diode हा एक स्पेशल काइंड ऑफ डायोड आहे, लक्षात घ्या. मेन याचा जो यूज असतो तो असतो व्होल्टेज रेग्युलेशन साठी, इट इज यूज फॉर व्होल्टेज रेग्युलेशन, ओके. ना व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय याचा अर्थ समजावून घ्या. पहिला ऍक्च्युअली मिनिंग काय असतं व्होल्टेज रेग्युलेशनचं ते समजावून घ्या. अनेक वेळा बघा तुम्ही तुमचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट बघत असाल, म्हणजे फ्रीज असतो, टीव्ही असते वगैरे, त्याला स्टॅबिलायझर यूज करतात बघा. अलीकडे ते स्टॅबिलायझर म्हणून सेपरेट येत नाही. अगोदर ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी ज्या मोठ्या CRT ट्यूबच्या टीव्ही टेलिव्हिजन वगैरे होत्या, त्याला स्टॅबिलायझर पर्पजली यूज करावे लागायचे. का तर आपल्याकडे येणारं जे व्होल्टेज आहे हे कंटिन्युअसली एकसारखं नसतं, एकाच व्हॅल्यूचं नसतं, हे फ्लक्च्युएटिंग असते. लाईट पण बघा अनेक वेळा डीम फुल होते काही वेळा. सो इट मीन्स इट हॅपन्स वाय, इट हॅपन्स बिकॉज ऑफ फ्लक्च्युएटिंग व्होल्टेज. आणि त्याला आपण म्हणतो अनरेग्युलेटेड सप्लाय, लाईक दिस, ओके. हे जे व्होल्टेज आहे ते एक फिक्स यायला पाहिजे ना, बट इट इज अनरेग्युलेटेड वी हॅव, इट इज नॉट फिक्स. सो अनरेग्युलेटेड कॉन्स्टंटली तसा सप्लाय जर तुम्ही प्रोव्हाइड करत असाल तुमच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटला, तर ते इलेक्ट्रॉनिक गॅजेटचं लाईफ टाइम कमी होते, लक्षात घ्या. इट्स लाईफ टाइम इज गेट डिक्रीज. कारण स्पेसिफिकली प्रत्येक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटवर लिहिलेलं असते किती व्होल्टेज त्याला रिक्वायरमेंट आहे, ओके. सो तेवढंच व्होल्टेज जर त्याला तुम्ही दिला नाही तर त्याचा लाईफ टाइम, त्याचा जो काय असतो वॉरंटी पिरियड किंवा त्याची जी लाईफ किती सायकल असते ना, किती वर्ष राहणार वगैरे, टिकणार वगैरे, हाऊ मेनी आवर्स इट वर्क्स वगैरे, ते डिक्रीज होते, त्याची एफिशियन्सी कमी होते. सो याच्यासाठी म्हणून आपल्याला काय यूज करावा लागतो इथं, जर तुम्ही जर तो स्टॅबिलायझर यूज केला, ओके, म्हणजेच व्होल्टेज रेग्युलेटर, तर हा काय करतो, हे जरी वाढलं किंवा कमी झालं तर आउटपुटला काय देतो, तो कॉन्स्टंट सप्लाय देतो. म्हणजे त्या इक्विपमेंटला मिळणारं जे मिळणारं इनपुट आहे ते नेहमी काय मिळणार, एकसारखंच मिळणार. म्हणजे मला सपोज एक माझा टीव्ही आहे माणूस झाला, त्याला पाहिजे सपोज 220 व्होल्ट कंटिन्युअसली एकच सारखा सप्लाय. तुमचा सप्लाय जर कंटिन्युअसली अनरेग्युलेट होत असेल, सो इट विल हार्म माय दॅट, ओके, गॅजेट. मग मी त्याच्यामध्ये काय यूज करणार, स्टॅबिलायझर यूज करणार. स्टॅबिलायझर मुळे काय होणार, असा जर सप्लाय माझ्या ठिकाणी कंटिन्युअसली अनस्टॅबिलाइज असेल, अनरेग्युलेटेड असेल, स्टॅबिलायझर मुळे मला तो काय मिळणार, 220 व्होल्ट कॉन्स्टंटच मिळणार. आलं लक्षात, ओके. मग तो कॉन्स्टंटच मला सप्लाय मिळाला तर माझं ते जे टेलिव्हिजन किंवा जी काही वस्तू आहे ती
चांगल्या प्रकारे टिकणार. काही वेळा जर स्टॅबिलायझर नाही यूज केला तर काही घटना अशा पण घडलेत की ते गॅजेट अगदी म्हणजे त्यातले सीआरटी ट्यूब फुटले, हा एकदम पीक व्होल्टेजला असे ब्रेकडाऊन झाले किंवा आतल्या काही गोष्टी जळल्यात, मोटर वगैरे, अशा प्रकारच्या पण घटना घडलेल्या आहेत. अलीकडचे जे नवीन एलईडी वगैरे हे जे आहे त्याच्यामध्ये इनबिल्ड असतात स्टॅबिलायझर, सेमीकंडक्टर डायोड बेसिस म्हणजे हे झिनर डायोड वगैरे युज केलेले. ओके, इनबिल्ड असतात आणि स्मॉल असतात साईजनी पण लक्षात घ्या. हा, सो स्टॅबिलायझर बेसिकली म्हणजेच व्होल्टेज रेग्युलेटर आहे. सो व्होल्टेज रेग्युलेटरचा मेन यूज काय आहे तो लक्षात घ्या. सो झिनर डायोड इज यूज एज अ व्होल्टेज रेग्युलेटर. झिनर डायोड हा तुमचं व्होल्टेज स्टॅबिलायझेशन किंवा रेग्युलेशन साठी वापरला जाऊ शकतो. सो झिनर डायोड स्पेशल टाइप ऑफ डायोड आहे, लक्षात घ्या. हा नॉर्मल डायोड असतो त्याच्यापेक्षा याच्यामध्ये डोपिंग जास्त असते, पहिली गोष्ट म्हणजे. ओके, हा जो असतो तो जरा काय असतो, हायली डोप्ड असतो विथ पी एंड एन टाइप, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झिनर डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये फंक्शनिंग करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट झिनर डायोड, ओके, हा कशामध्ये कुठल्या टाइपच्या बायसिंग मध्ये वर्क करतो, रिव्हर्स बायस मध्ये वर्क करतो. झिनर डायोड वर्क्स इन रिव्हर्स बायस. ओके, झिनर डायोडचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल कसा आहे बघा, रेग्युलर डायोड सिम्बॉल असतो, फक्त याच्या पुढे असा झेड काढायचा, झेड. ओके, पुढची लाईन जी स्ट्रेट लाईन असते ना, इन्स्टेड ऑफ दॅट दिस लाईन वी शो बाय अ झेड लाईन स्ट्रक्चर. सो हा त्याचा सिम्बॉल आहे झिनर डायोडचा. ओके, रिव्हर्स बायस मध्येच तो काय करतो, फंक्शन करतो, लक्षात घ्या. आता थोडक्यात समजावून घ्या की व्होल्टेज स्टॅबिलायझेशन करण्यामध्ये मदत कसा करतो हा झिनर डायोड. सो सपोज इथे एक इनपुट सिग्नल आहे, हा म्हणूया हा अनरेग्युलेटेड सप्लाय. सपोज हा तुमचा जो सप्लाय आहे तो कसा सप्लाय आहे, अनरेग्युलेटेड सप्लाय. म्हणजे मगाशी दाखवलं तसं वर खाली थोडा चेंजिंग आहे, जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा काही वेळा वर जातो, काही वेळा खाली येतो. ओके, सो अनरेग्युलेटेड सप्लाय. For this to work, again we use here a series resistance RS, so to control that input voltage. Then झिनर डायोड is used here in parallel. आता हे सपोज याचं म्हणून त्याला निगेटिव्ह किंवा असं दाखवूया ना, रिव्हर्स बायस मध्ये दाखवायचं. सो इथं पॉझिटिव्ह, हे झिनर असं दाखवूया. हे मात्र काळजी घ्यायची, झिनर तुम्ही कसा दाखवाला, हा झिनर डायोड कसा दाखवाला हे काळजी घ्यायची. ओके, याचं निगेटिव्ह आहे हे लक्षात घ्या, एन हे पी, एन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह असं पाहिजे. हा, लाईक दिस. हा अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय असं दाखवूया. व्हेरिएबल आहे सपोज, व्हेरी होतो. आणि मग इथं तुमचा लोड म्हणजे तुमचं एक्सटर्नल सर्किट, टीव्ही असेल, मोबाईल असेल, काय असेल ते असेल तुमचं, हे एक्सटर्नल लोड. So this is a simple diagram that how a regulated power supply म्हणून झिनर डायोड कसा वर्क होतो. सिंपल सर्किट आहे, लक्षात घ्या. ओके, सो हा RS हा लिमिटिंग, करंट लिमिटिंग रेजिस्टर आहे हा, विच इज यूज हियर. सो याच्यातून येणारा जो अनरेग्युलेटेड करंट आहे, सपोज अनरेग्युलेटेड याच्यातून येणारा करंट आहे. ओके, टोटल येणारा जो करंट आहे तो डेफिनेटली याच्यातून जाणारा करंट IS म्हणूया आपण, याच्यातून जाणारा करंट IZ कन्सिडर करूया. तर याच्यातून जाणारा करंट IL इतका असेल, हा, किंवा हा I in म्हणूया, I in चालेल, I in. हा, राईट. करंट जो इथे येईल तो या दोन भागामध्ये डिवाइड होईल. आता हे दोन पॅरलल असल्यामुळे वॉटर विथ व्होल्टेज अक्रॉस झिनर वी हॅव सेम व्होल्टेज दॅट यू फाइंड ऍट द आउटपुट. बरोबर आहे ना. या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल हे दोन्ही पॅरलल मध्ये आहेत. पॅरलल मध्ये काय असतात, व्होल्टेज अक्रॉस पॅरलल ब्रांचेस हे सेम असते, राईट. सो RL च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे झिनरच्या अक्रॉसचं व्होल्टेज असणार, लक्षात घ्या. सो आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज हे किती असणार आहे तुमचं, ओम्स लॉ नुसार IL IR. आउटपुट व्होल्टेज काय असते, IR. बरोबर आहे, इतकं असतं. आता इथं मग काय होतं लक्षात घ्या. इथं तुम्ही इक्वेशन पण लिहू शकता. हा टोटल जो करंट आहे तो ऍक्च्युली काय झालाय, IZ प्लस IL असं म्हणू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर परत व्होल्टेज अक्रॉस झिनर इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस दॅट आउटपुट दॅट वी कॅन टेक, राईट. आणि इनपुट व्होल्टेज जे आहे दिलेलं
ते ऍक्च्युली याच्या अक्रॉस व्हीएस याच्या अक्रॉस व्होल्टेज खर्च झालंय प्लस व्हीझेड या झेनरच्या अक्रॉस व्होल्टेज. मग आता व्हीएस ऍक्च्युली काय लिहिणार तुम्ही? व्हीएस म्हणजे त्याच्यातून जाणारा करंट हा इतका आहे तो, आणि त्याचा आरएस लिहिणार प्लस हे व्हीझेड म्हणजे व्हीओ लिहू शकतो मी, राईट? व्हीझेड म्हणजे व्हीओ लिहू शकतो, आणि आय म्हणजे काय? आयझेड प्लस आयएल, आयझेड प्लस आयएल इंटू आरएस प्लस व्हीओ. येस. सो दिस इक्वेशन इज इम्पॉर्टंट. हे इक्वेशन जे लिहिले ना याच्यावर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर कट होतात. ओके, हे सिंपल लक्षात घ्या. सिंपल सर्किट साठी काय लिहिले तुम्हाला समजलं पाहिजे. येणारा करंट दोन भागात विभागला आहे. किर्चॉफ्स करंट लॉ यू नो, बाय दॅट वी कॅन राईट. पॅरलल मध्ये पॅरलल ब्रांचच्या अक्रॉस व्होल्टेज सेम असेल, दॅट वे आर राईट. व्होल्टेज हे दिलेलं सप्लाय व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज याच्यावर खर्च झालं थोडं आणि व्हीझेड वर खर्च झालाय, राईट? सो ते लिहिलं. व्हीएस म्हणजे आय इंटू आर एस लिहिलं. आय ची व्हॅल्यू ही माहिती आहे ती पुट केली, झालं. हे इक्वेशन तुम्हाला मिळालं. हे इक्वेशन मिळालं की आता तुम्ही काय करू शकता. जर सपोज अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, म्हणजे आता इथं याचं ऍप्लिकेशन समजावून घ्या. ओके, आफ्टर दिस यू अंडरस्टूड द ऍप्लिकेशन ऑफ इट. मानेवर थोडा वेळ मला इथं 200 व्होल्ट पाहिजे, लक्षात घ्या. मला काय पाहिजे इथं 200 व्होल्ट पाहिजे. सपोज माना थोडा वेळ की मला 200 व्होल्ट याचं हे जे आहे, ओके, याचा रेजिस्टन्स मानून चला काहीतरी म्हणूया आपण याला 50 काहीतरी आहे, समजावून घेऊया. मानूया 50 आहे सपोज. ओके, 50 जर ह्याचा रेजिस्टन्स असेल तर डेफिनेटली ह्याच्यातून जाणारा करंट नेहमी किती पाहिजे? 4 पाहिजे. लक्षात घ्या. मला काय म्हणायचं अर्थ लक्षात आला? सपोज हा आउटपुट जो लोड आहे याचा रेजिस्टन्स 50 आहे म्हणा, समजा थोडा वेळ. ओके, मला याला याच्या अक्रॉस किती व्होल्टेज पाहिजे? नेहमीच 200 व्होल्ट पाहिजे. नेहमीच मला याच्या अक्रॉस किती व्होल्टेज पाहिजे? 200 व्होल्ट पाहिजे, राईट? म्हणजे याच्यातून जाणारा करंट नेहमीच मला किती पाहिजे? 4 पाहिजे. तर हे 4 गुणिले 50 200 येणार ना नेहमी. अर्थ आला लक्षात? ओके, आता काय झालं ना, तुमचं इनपुट व्होल्टेज आता रिव्हर्स बायस मध्ये झेनर डायोड ऍक्ट होतो. रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स माहित आहेत तुम्हाला. रिव्हर्स बायस मध्ये काय होते? ऍट ब्रेकडाऊन व्होल्टेज करंट इन्क्रीजेस, बरोबर आहे? रिव्हर्स बायस मध्ये सकाळीच आपण शिकलो. रेग्युलर डायोड गतच याचं पण फंक्शनिंग असतंय, लक्षात घ्या. रेग्युलर डायोड गतच सगळं असतंय. फॉरवर्ड बायस मध्ये इट शोज दॅट नी व्होल्टेज अँड ऑल दॅट. ओके, आफ्टर सडन. पण तो रिव्हर्स बायस मध्ये वर्क करतो. तो रिव्हर्स बायस मध्ये लक्षात ठेवा ऍट ब्रेकडाऊन व्होल्टेज व्हॉट हॅपन्स. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय असते हे पण लक्षात घ्या. द व्होल्टेज ऍट विच, ओके, रिव्हर्स बायस व्होल्टेज ऍट विच करंट इन्क्रीजेस. करंट सडनली इन्क्रीजेस. करंट सडनली इन्क्रीजेस, नो. So that voltage we call it as breakdown voltage. त्या व्होल्टेजला आपण म्हणतो ब्रेकडाऊन व्होल्टेज, राईट? सो त्या झेनरचं हे ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे ते तुम्हाला मात्र माहित पाहिजे. म्हणजे आता ते 200 व्होल्ट आहे ना, तर ह्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज 200 व्होल्ट एवढं तरी पाहिजे, लक्षात घ्या. That zener you have to choose so that it will provide 200 volt breakdown voltage. मग आता जर सपोज जास्तीचं व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलाय, ओके, अनरेग्युलेटेड सपोज इथून आला 250 व्होल्ट सप्लाय आला, किंवा इथं सपोज एकदम झाला हा माणूस झाला 500 व्होल्ट. ओके, व्हॅल्यू व्हॅल्यू सपोज जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज इथं सप्लाय 500 व्होल्ट असावा. 500 व्होल्ट आला तर काय होणार माहिती आहे? 500 व्होल्ट पैकी इथं 300 व्होल्ट जाणार आरएस च्या अक्रॉस, आणि राहिलेलं 200 व्होल्ट याच्यातून जाणार. याच्यातून करंट जो आहे तो जास्तीचा करंट कितीही गेला इथून, बघा करंट इथं कितीही गेला, ब्रेकडाऊन व्होल्टेजचं 200 व्होल्ट आहे ना, एकदा फिक्स केलं, करंट याच्यातून किती एक्स्ट्रा गेला आता तरी त्या झेनरला काही फरक पडत नाही, बिकॉज दॅट इज इट्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके, सो दॅट एक्स्ट्रा करंट कॅन बी सस्टेन बाय दिस झेनर. तो एक्स्ट्रा करंट जो आहे तो सगळा झेनर सहन करू शकतो, लक्षात घ्या. ओके, आणि त्यामुळं तुमच्या आउटपुटला जे राहणार आहे व्होल्टेज ते झेनर ब्रेकडाऊन व्होल्टेज इतकंच राहणार आहे. 200 व्होल्ट असेल तर त्याच्या अक्रॉस 200 व्होल्ट इतकंच राहणार आहे. ओके, सो दिस वे यू जस्ट हॅव टू अंडरस्टूड हाऊ इट वर्क्स. ओके, झेनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये ही डायग्राम असेल, हे इक्वेशन असेल. या इक्वेशनवर आधारित आता तुम्हाला कट केलं असेल तर इट्स ओके, बट सीईटी मध्ये वगैरे विचारू शकतात विच बायस इज देअर यूज, व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय, किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज काय,
किंवा याचं एखादा स्मॉल प्रॉब्लेम बेस्ड ऑन दिस इक्वेशन इट मे बी आस्क्ड. त्याच्या आधारावर एखादा छोटासा प्रॉब्लेम पण विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. येस, काल इथपर्यंतचा पार्ट ठीक आहे. सो टुमॉरो वी विल सी ऑल दोज डिफरंट काइंड्स ऑफ स्पेशल डायट्स जे तुम्हाला आहेत. फोटो डायट, एलईडी आणि सोलर सेल, राईट. आणि मग त्याच्यानंतर जर पॉसिबल झालं तर मग आपण ट्रान्झिस्टर पण डिस्कस करू. ट्रान्झिस्टर, त्याचे टाइप्स, इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बहुतेक त्याचे ना, आणि अँप्लिफायर सर्किट. म्हणजे या टॉपिक मध्ये थिअरीज आहे लक्षात घ्या सगळी. आपण आणि 2 लेक्चर मध्ये होईल हा टॉपिक, त्या परवापर्यंत संपेल.